भाजपवर केवळ पक्षफोडीचाच आरोप केला जातो असे नाही, तर आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपने बड्या राजकीय कुटुंबामध्येही फूट पाडण्याचं काम केलंय। महाराष्ट्रात अलीकडच्या काळात पवार कुटुंबियांमध्ये फूट पडली आणि अजित पवार भाजपच्या सोबत आले। आता तसाच काहीसा प्रयोग भाजप बिहारमध्येही करू पाहत आहे। बिहारमध्ये ताकदवर मानल्या जाणाऱ्या लालू यादव घराण्यातील लालूंच्या ज्येष्ठ सुपुत्राला म्हणजेच तेज प्रताप यादव यांना भाजपने जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। अर्थात राजकीय दृष्ट्या तेज प्रताप यादव आधीच लालूंच्या पक्षापासून दुरावले आहे। बिहार विधानसभा निवडणूक ते आपल्या स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून लढवत आहेत, परंतु तेज प्रताप यादव यांना पडद्यामागून भाजप ताकद पुरवत असल्याचा आरोप होतोय। तेज प्रताप यांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आले, त्यासोबतच आता त्यांना अधिक सुरक्षा व्यवस्था देखील देण्यात आली आहे। अलीकडच्या काळात ते भाजप खासदार रवी किशन यांच्यासोबत बरेचदा दिसून आले। भाजपचे गणित सरळ आहे, तेज प्रताप यादव जितके अधिक प्रभावी ठरतील किंवा त्यांचा पक्ष जितके अधिक मध्ये घेईल तितका मोठा खड्डा तेजस्वी यादव यांच्या मतांमध्ये पडणार आहे। या दोन भावांमधील वितुष्टाचा फायदा भाजप घेऊ पाहत आहे। बिहारमध्ये यादव समाजाचे प्राबल्य आहे। भाजप गेल्या अनेक वर्षांपासून यादव मतदारांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना यश आले नाही। आता भाजप तेज प्रतापचा वापर करून वर्षानुवर्षे जे साध्य झालं नाही ते साध्य करू पाहत आहे। तेज प्रताप यांना बळकटी देऊन यादव मतदारांची लालू यादव यांच्या पाठीशी असलेली मतपेढी कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। कदाचित पुढील काळात तेज प्रताप यादव देखील भाजपमध्ये सामील झाल्यास आश्चर्य वाटू नये। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।